श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर आज ना पाईप क्लीनरच्या चाफ्यांच्या फुलांची कंठी बनवलेली ती तुमच्याबरोबर शेअर करते. खूप सुंदर अशी पाईप क्लीनरने मी चाफ्याची फुलं बनवलेली आहेत छोट्या आकारामध्ये आणि मोत्याची माळ करून अशा प्रकारे कंठी बनवलेली खूप सुंदर दिसते. सगळ्यात अगोदर ना इथे माझं शूट चाललेलं शॉर्ट व्हिडिओसाठी, तर मी अशा प्रकारे शूट करून घेतलं. ही जी पाईप क्लीनरची फुलं आहेत ही कशी बनवली ते शेअर करते. छोटी छोटीशी क्यूट अशी पाईप क्लीनरची चाफ्याची फुलं. तर अगोदर ना मी स्टार्टिंगला मोठी फुलं बनवलेली, पण ते मनाला पटतच नव्हते. एवढी मोठ्या फुलांची कंठी म्हणजे छानच वाटत होती, पण मग नंतर छोटी बनवल्यावर खूप भारी वाटलं आणि मग आता तुमच्याबरोबर शेअर करते. ही फुलं ना मी जसं माझ्याकडे वेळ असेल पूर्ण दिवसामध्ये तशी थोडी थोडी करून बनवलेली, कारण का श्रियाल असतो, मग त्यालासुद्धा घ्यायचं असतं, त्यालासुद्धा सगळं कामं करायची असतात. तर मग थोडं थोडं करून मी बनवलेली एवढी फुलं आणि मग नंतर आता तुमच्याबरोबर शेअर करते. हे पाईप क्लीनर आहे ना एक, ते मी घेतलेलं आहे आणि त्याचे 3 तुकडे समान केलेले आहेत, तुम्ही बघितले. आणि त्यानंतर त्याला ना असं मधोमध व्यवस्थित दुमडून मध्ये त्याला प्रेस केलेलं आहे. ते प्रेस करून झाल्यावर ना त्याच्यामध्ये एकामध्ये एक अशा प्रकारे अडकवलेले आहेत ते, आणि वरच्या साईडनी पिळवून घेतलेले आहेत. 2 पीळ मारून त्याला ना खालच्या साईडनी दुमडून घ्यायचं आणि मग खालीसुद्धा पीळ मारून घ्यायचं आणि असं नागाचा फणा कसं असतो तसं तयार करून घ्यायचं. ही मी बनवताना माझी आयडिया यूज केलेली आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असंच दिसतं तुम्हाला, बघाल तुम्ही, पण ही मी माझी पुढे काय आयडिया यूज केली ते सुद्धा तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी हे नागाच्या फण्यासारखं सेम करून घेतलं, कारण का पुढे दिसेलच का केलं ते सुद्धा सांगते. अशा प्रकारे सेम थोडंसं त्याचं देठ आहे ना ते दुमडलेलं आहे, तुम्हाला दिसतंच कशा प्रकारे. त्यानंतर ग्रीन कलरचा मी रीळ घेतलेला आपला साधा, आणि मग असे एकावर एक पानं ठेवलेत, पाकळ्या ठेवल्यात 4. ह्या 4 पाकळ्या आपल्याला लागतीलच, 3 पाकळ्यांचं नाही चांगलं दिसत, मी बघितलं. त्यानंतर ना त्याला अशा प्रकारे ते रीळचा धागा आहे ना डबल घेऊन छान असं घट्ट बांधून घेतला, म्हणजे तो फूल निघायला, त्याची पाकळी निघायलाच नको, फूल जसा तसा राहावा. तर खूप जास्त घट्ट असा गुंडाळून घ्यायचा. आणि ग्रीन कलरचा का धागा घेतला, कारण का हे ग्रीन कलरचं पाईप क्लीनर आहे ना ते आपण लावणार आहोत. देठाकडे ना खालच्या साईडने अगोदर ते ठेवायचं आणि मग असं पिळून घ्यायचं. आणि मग त्याचे दोन्हीही जे टोक असतो, पहिला टोक आणि दुसरा हा वरचा टोक आपण आता कापू ग्रीन कलरचा, तो आपण एकमेकांना अशा प्रकारे पिळून घ्यायचा खालच्या खाली, म्हणजे ते निघणार नाही. आणि थोडंसंच देठ असतं त्यामुळे जरा व्यवस्थित काम करायला लागतं. आणि तरीसुद्धा आपण पुढे त्याला ग्लुगनसुद्धा लावणार आहोत. तर अशा प्रकारे व्यवस्थित त्याला इझिली सगळं होतं. तुम्ही जर करत असाल तर इझिली होऊन जाईल. मलासुद्धा अगोदर वाटलेलं मी आणेल पण कसं होईल, पण एक होतं का मी करेलच, आणि आणलं हे सगळं सामान आणि केलं खूप सुंदर. मला मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. मी कालपासून खूप खुश आहे, जेव्हापासून कंठी बनवली आहे तेव्हापासून. त्यानंतर सगळ्या पाकळ्या अशा प्रकारे बनवून घेतल्या ना, सेम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे खूप जास्त. आणि मला बहुतेक कमेंट इंस्टाग्रामला येतात का तुम्ही ना सांगता एकदम सविस्तर, तर ते मला मनाला पटतं, कारण का ती माझी सवय आहे. एखाद्याला जर आपण शिकवायचं दाखवायचं, ते मनापासून दाखवायचं शिकवायचं, जेणेकरून ना त्याला समजलं पाहिजे आणि करता यायला पाहिजे. बरेच म्हणजे प्रश्न नंतर येतात का हे कसं केलं ते कसं केलं, म्हणून हे माझं असतं का शिकवलं आपण दाखवतोय तर समोरच्याला करता पण आलं पाहिजे. त्यानंतर ना मी ही हॉट ग्लुगनची गन आहे, त्याच्याने ना मी इथे ग्लुगन लावून घेतलं, कारण का ते निघायला नको परत. आणि ही फुलं ह्यांचं जे आहे ना, बरेच जणांना प्रश्न असेल काय हे म्हणजे धुवू शकतो. मी धुवून बघितलं स्वतः. त्याचं एक जी पाईप क्लीनर आहे ती धुतली आणि ती सुकवून बघितली, तर तिचं काहीच म्हणजे वेलवेटसारखं एक लेअर असते त्याच्यावर, ते निघून वगैरे जाईल का हा प्रश्न मलासुद्धा होता. बरेचसे प्रश्न होते, ते मी माझे सॉल्व केलेले आहेत. तुम्हाला बनवायचं असेल बनवू शकता. त्याचबरोबर हे मी विकणारसुद्धा आहे, कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, मी नंबर खाली देते. अशा प्रकारे ना मी 21 फुलं बनवून घेतली, सेम तुम्हाला सांगितलं तशाच प्रकारे 21 फुलं बनवली. त्यानंतर ना मी मोती घेतलेले आहेत आणि मोती सुई धागा घेतला इथे. तर सुई धाग्यामध्ये मी ना इथे मला गोल्डन कलरची माझी गोटापट्टी सापडत नव्हती, मग मी केलं मलाच घरामध्ये स्वामींसाठी पाहिजे म्हणून मी पिवळ्या कलरची ऊल घेतली. धागा गोल्डन लेस मिळते अशी पायपिंग किंवा नॉट बांधायची, ती घेतली तरी चालेल, पण ती ना मजबूत बघून घ्या, तुटली नाही पाहिजे. आता हे ना मी नेहमीच ऊलमध्ये बनवते, माझे सगळे हार ऊलमध्ये असतात,
कधीच तुटत नाही, तर तेच घेतले. जास्तीचे अगोदर मोती मी ओवून घेतले. आपल्याला हाराच्या वर लागतील तेवढे आपण नंतर काढूसुद्धा शकतो तो, किंवा एक्स्ट्रा आपण सुई धाग्याने पुन्हा भरू शकतो. तर एक्स्ट्रा जे मी जास्तीचे मोती भरून घेतले. त्यानंतर शेपटीकडच्या साईडनी म्हणजे डेटाकडच्या साईडनी असा फूल एक एक ओवून घेतले. माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली का आपण कंठी बनवतो तसंच विणून बघूया का. पण नंतर विचार केला नाही, मला मोती पण लावायचे आहेत, कारण का मी मोतीसुद्धा आणलेले. मग मी मोती 2-2 लावले आणि मध्येच मला विचार आला का 3 मोती लावून कसं वाटतं बघूया. खूप लांब लांब नाही वाटत, कारण का मला 21 फुलांचीच बनवायची होती. मग थोडं लांब लांब वाटत होतं. मग विचार केला नको, आपण 2-2च फुलं लावूया. छान वाटतं 2-2 फुलांनी, जरा जवळजवळ छान मी नेहमी कंठी बनवते तसंच सेम वाटतं. मग ते 3 फुलांचं आहे ते काढून, म्हणजे 3 मणी आहेत ते काढून टाकले मी फायनली. आणि मी बनवता बनवता शिकतेसुद्धा. आता हे फर्स्ट टाईममध्ये मी पूर्ण हे काम केलेलं आहे, म्हणजे काही कुठे काही फक्त बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी स्वतः बनवलेलं आहे. फर्स्टमध्येच पहिलाच फूल माझा एवढा सुंदर झालेला ना, त्याच्याने अजून जास्त हुरूप आला, करण्याचा आनंद आला. आणि आता तुमच्याबरोबर शेअर करते ना, हा सुद्धा माझा खूप मोठा आनंद. मी आनंदाने शेअर करते हे तुमच्याबरोबर. कोणतीही गोष्ट मी बनवते तेव्हा तुमच्याबरोबर ना मला शेअर करताना खूप मजा येत असते. अशा प्रकारे ना जेवढी फुलं होती 21 फुलं, प्रत्येक फुलाच्या मध्ये 2-2 मोती घातलेले आहेत. आणि हे मोती ना मला वाटतं 10 नंबर साईजचे मोती आहेत. तुम्ही त्याच्यापेक्षा मोठी घेऊ शकता, छोटेसुद्धा घेऊ शकता, आपल्याला आवडतील तसे. तर अशा प्रकारे माझी ही कंठी बनवून झाली. बाजूला श्रीयाल बघता तुम्ही, त्याचं सुरू होतं मला त्रास देणं. त्याच्यामध्ये ही सुंदर अशी कंठी बनवलेली. खूप म्हणजे एवढा तो देत नाही, त्याला पण काय काय करायचं असतं, मग त्यालासुद्धा काहीतरी करू द्यायचं आणि आपलं काम आपण करायचं, असं माझं सुरू असतं. इथे कंठी अशा प्रकारे तयार करून झाल्यावर खूप सुंदर दिसत होती. कमेंटमध्ये तुम्हीच सांगा कशी वाटते. मला तर फार आवडली. आणि एक मनात होतं का स्वामींसाठी अशी कंठी बनवायची. मी खूप दिवस बघत होती सगळीकडे आणि ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. श्रीयालचंसुद्धा कामं सुरू होती माझ्याबरोबर. तर अशी आपली कंठी तयार झाली. त्यानंतर तिचं फोटो वगैरे काढून घेतले अशा प्रकारे सुंदर असे, म्हणजे थंबनेलला ठेवायचं असेल किंवा शॉर्टमध्ये सुद्धा शेअर करायचं असेल तर छान वाटतं. आणि आज आहे एकादशीचा दिवस. सुंदर अशी दारामध्ये रांगोळी काढली. हळदीचं लेपन करून मी रांगोळी वगैरे काढते खूप छान अशी. त्यानंतर देवघर क्लीन करायला घेतलेलं इथे. तर अशा प्रकारे सगळं हे होतं. आणि श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मगाशी तुम्ही बघितलं मी देवघर क्लीन करायला घेतलेलं, पूर्ण सगळं क्लीन झालेलं आहे. मूर्त्या वगैरे तुम्हाला बॅक साईडने दाखवते. आणि आता मी फुलं वगैरे, वस्त्र देवांना घालते, फुलं वाहते आणि जो आपण हार बनवला ना तो मी देवाला घालते. तर असं आहे. काल रात्री मी हार बनवला आणि सकाळी म्हणजे 7 वाजता मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आता वाजलेले आहेत 9. श्रीयाल आणि त्याचा पप्पाचा गोंगाट चालू आहे. आणि पहिले बरं सगळं आवरून घेते. आणि आमच्याकडे ना लवकरच 8:30 वाजताच, म्हणजे 8-8:15 वाजताच जर उन्हाळा असेल ना तर लवकरच ऊन येतो. तर आता 2-3 दिवस पाऊस पडतच नाही आहे, त्यामुळे छान ऊन आलेलं आहे. आणि उन्हामध्ये मी काय सुकत घातले ते तुम्हाला दाखवते. तर ह्या सगळ्या माळा आहेत ना उन्हामध्ये छान अर्धा तास झाला मी ठेवल्यात. 9 वाजले, 8:30 वाजल्यापासून ठेवल्यात. आणि त्या माळा आहेत ना छान अशा उन्हामध्ये सुकलेल्या आहेत. छान सुकल्यात आणि तापल्यात चांगलं. भांडं पण तापलं आणि हे पण तापलं. तर जोपर्यंत मी हे सगळं वस्त्र वगैरे घालते तोपर्यंत अजून 15-20 मिनटं राहू दे, मग ते वाहणार. ह्या सगळ्या माळा मी अगोदर ना म्हणजे ओलसर कपडा होता त्याच्याने क्लीन पुसून घेतल्या. आणि मग ना, कारण का की आता 4-5 दिवस अगोदर सगळं असं दमट पावसाळी वातावरण होतं, भरपूर पाऊस पडत होता. सगळं असं ना एकदम हे झालेलं, म्हणजे खराब नव्हतं झालं, पण मला वाटलं का जरा ऊन दाखवलं. ऊन कोणत्याही गोष्टीला दाखवलं तर चांगलंच असतं. माझे कपडे एवढे सुकत आहेत ना की 2 दिवस उन्हामध्ये खरंच. ऊन ह्यांना पण दाखवलं, विचार केला ह्यांना पण छान आता मस्तपैकी गरम झालेलं आहे. अजून थोडा वेळ ठेवते आणि मग तोपर्यंत वस्त्र वगैरे घालून घेते. छान असं सगळं मांडून घेतले, मूर्त्या वगैरे. आणि मग इथे मी कृष्ण बाप्पाला पहिले वस्त्र घातले पिवळ्या कलरचे, खूप सुंदर दिसत होतं. आणि स्थापन करून घेतले आणि सगळ्या देवांना मग वस्त्र घालून घेतले.
तर हे वस्त्र ना मी अगोदर मी सांगितलेले बऱ्याच वेळेला मी देवाने वस्त्र अगोदर घालत नव्हती. तर एक आमच्याकडे आलेले नाही ते बोलले तुम्ही कृष्ण बाप्पाला वस्त्र नाही घालत का. तर बरं आमच्याकडे नाही घालत, आपल्याकडे नाहीच घालत, मराठी आपण नाही घालत. तर मग विचार केला कृष्ण बाप्पाला मी घालायला लागली. मग नंतर वाटायला लागलं सगळ्या देवांना असायला पाहिजे. मग मी ना बऱ्याचसे वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत वस्त्रांचे. त्यानंतर मला हे सिम्पल वस्त्रच छान वाटलं आणि मग मी ते आता घालते सगळ्या देवांना. छान वस्त्र फुलं वगैरे वाहून झाल्यावर इथे आपण काल बनवलेली कंठी तुमच्याबरोबर स्टार्टिंगलाच शेअर केली, छान वाटलं. तर ती घालते आता. आणि आता माझी खरी परीक्षा होती का खरंच ते व्यवस्थित स्वामींच्या गळ्यात बसतं का, कारण का काल मी अजिबात बघितलं नव्हतं स्वामींना घालून. आणि फायनली जे मनात होतं ना तसंच झालेलं आहे. खूप सुंदर बसली ती कंठी स्वामींना, एकदम अगदी व्यवस्थित बसलेली. आणि मी आता ठरवलं माझ्याकडे भरपूर सारे आहेत पाईप क्लीनर, तर त्याचंसुद्धा मी अजून बनवेल. आणि स्वामींसाठीच नाही, प्रत्येक म्हणजे मला बनवायचं आहे तिथे. आणि कोणाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता. मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल. प्राईज वगैरे सगळं तिथेच सांगेल मी तुम्हाला. तर असं आहे. मला तर मी तर विचारच करत बसलेली, मला फार आवडलं खरंच सांगते. मी अजूनसुद्धा त्या ह्याच्यातच आहे आणि मी स्वामींच्या समोरच बसून व्हिडिओ एडिट करते. अशी काही पूजा होती, सुंदर पूजा होती आजची. आणि आजच हा ब्लॉग मी शेअर करते तुमच्याबरोबर, कारण का माझं असं होतं का ब्लॉग ना मी बनवते आता, अगोदरचे ब्लॉग आहेत त्याच्यामुळे ना माझं पूर्ण जे स्टोरेज आहे ते फुल झालेलं आहे आणि डिलीट करावं असं पण वाटत नाही, पण थोड्या दिवसात मी शेअर करणारच आहे. तर अशी सुंदर सेवा झालेली आहे. कंठीसुद्धा खूप 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 सुंदर दिसते आणि एकदम परफेक्ट त्या फोटोला झालेली आहे. ना इकडनं बाहेर निघाली, नाही इकडनं जर बाहेर निघाली असते तरी चालली असते. म्हणजे आणखी साधारण 5-5 फुलं आणखी बसली असते, 5 नाही तरी पण 4 फुलं बसली असती. पण मी 21च माप घेतला, कारण का 21 आपण काही वस्तू देवाला फुलं वगैरे वाहतो आणि 21चा 2+1 म्हणजेच 3 आणि 3 हा गुरुचा नंबर आहे, 3 हा गुरुचा नंबर आहे. तर असं आहे. तर आज दिवसाची अशी सुंदर सुरुवात झालेली आहे माझ्या पूजेने. पूजा माझी छान मांडून झालेली आहे. आणि जी फुलं यांनी आणलेली ना अगोदर आम्ही गेलेलो, मी नाही हे यांनी आणलेली, माझ्या लक्षात पण नाही आता कधी, तर ती फुलं होती ती देवाला वाहिलेली आहे. गुलाब जास्त दिवस टिकतो आणि हा बटन गुलाब असेल तर तो जास्त टिकतो. आणि हा आपला हार तर खूप जास्त दिवस टिकणार आहे. हा हार कसं वाटलं तुम्हाला? छान आहे, मस्त, मला हा आवडला आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये मी बनवला त्याचा मला आनंद आहे. तर छान वाटते खरंच छान वाटते. स्वामींना मला ना जे मी बघते ना आता समोरनं मोबाईलमध्ये, तर ते मला जो नेहमी मी चाफ्यांचा हार बनवते ना तसाच वाटतो. म्हणजे कंठी बनवते ना चाफ्याची तशीच सेम वाटते. छान भारी वाटते. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कसं वाटते ते सांगा कमेंट्समध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता, हरकत नाही आहे. आणि तुम्हाला येत नसेल तर ऑर्डर करू शकता, येत असेल तर बनवा, दाखवलेलं आहे. आणि चला.